सो आपण आता आलो श्रीकृष्ण वडापावला, म्हणजेच मी उभा आहे एका नाशिकच्या चौकामध्ये. नाशिकमध्ये काय करतोय अहो, तुम्ही वाचलं नाही का टायटल? नाशिकमध्ये मी दाखवणार तुम्हाला की कुठे काय खायचं 24 तासामध्ये. आता तुम्ही मला म्हणाल की अमित तू इथे कुठे घेऊन आलायस? नाशिक म्हणलं आणि नाशिकचे बेस्ट स्पॉट्स म्हणले तर ओम टी हाऊस आहे, किंवा तू बुद्धा हलवा इकडे जिलेबी खायला घेऊन का जात नाहीस? पण ते सगळे एपिसोड आहेत ना ऑलरेडी केलेत, त्याची लिंक वरती आहे. मी नवीन गोष्टी शोधतो जे तो दाखवू शकतो. तर त्यातली पहिली गोष्ट आहे ही वडापाव. तो ट्राय करूया आपण. 18 रुपयाचा आहे. इथे तुम्हाला पावामध्ये एकही चटणी बिटणी काय दिसणार नाही, कारण इथे त्यांनी सगळं दिलेलं आहे. मिरच्या इथे आहेत, ग्रीन चटणी इथे आहे, आपण टाकू याच्यात थोडीशी, आणि अशी लाल चटणी पण आहे. पहिला एक सुंदर नुसता खाऊन बघूया आपण. बघाल ना भाजीला चव चांगली आहे, म्हणजे वरचं आवरण आहे ना हे खूप मला असं एकदम पीठ वाटलं, पीठ त्याला अशी काय चव नाही. चटण्यामध्ये बुडून बघूया. ती चटणी तर घेऊ नका. डिसअपॉइंटिंगली ही चटणी चांगली आहे त्यातल्या त्यात, पण डिसअपॉइंटिंगली मला वडा खूप ओके वाटला. म्हणजे रेकमेंडेशन मी पहिलं नाव दिलं कृष्णा वडा, तर माझ्याकडनं ह्याला नॉर्मल थम्सअप. ओकेश वडा आहे, नॉर्मल थम्सअप. पण येस, आवडतात ना व्हिडिओ? खूप बघतो सगळे, आवडतात ना एकदम. आमच्या प्लीज ऑडियन्स सांगा सबस्क्राईब करत नाही ऑडियन्स. भाटुपा हे छान फूड ब्लॉग आहे, आणि हे अमय सर खूप छान सगळ्या प्रत्येकाने तुम्हाला माहिती देतात. त्यांनी जे रिकमेंड केलं आहे त्यांनी तुम्ही रिकमेंड करा चांगल्या खाण्याची ठिकाणं. येस, त्यांनी केलेलं पण तुम्ही चांगला प्रतिसाद देतात आणि अजून देत राहा. अरे वा, थँक्यू दादा, थँक्यू. तर काय ना, नाशिकला आल्यावरती नुसता वडापाव खाल्ला आणि रिव्ह्यू दिला तर लोक मारतील मला, कारण नाशिक इज नॉट फेमस फॉर वडापाव. नाशिक इज फेमस फॉर पाव वडा. काहीतरी वेगळंच पाहिजे ना नाशिककरांना नॉर्मल चालणारच नाही. म्हणजे तुम्ही काय वडापाव करताना आम्ही पावात वडी टाकतो. ज्याने कोणी फर्स्ट टाइम बघताल ते खुश होतं, बोलते काय आहे, त्याच्या आतमध्ये पाव आहे, वरती वड्याची स्किन. मग हे कोण माहिती आहे काय, ज्यांना वड्याचं फक्त कवर खायला आवडतं ना, हे त्यांची आयडी आहे, नाही माझी आयडी आहे. फक्त आणि फक्त त्या बेसनची चव आहे. मी असं पण बघितलं काय काय ठिकाणी, माहिती नाही इथे मिळतं की नाही मिळतं असं, की या पावाच्या आत पण ना भाजी असते बटाट्याची. म्हणजे बटाट्याची भाजी ती पावाच्या आत टाकतात, त्याच्यावरती बेसन, असा उलटा कॉम्बो करून खातात. हे तसं नाही आहे, हे नॉर्मलच आहे. मिरची आहे ना, ही चटणी, ही बाप आहे बाप. याला माझ्याकडनं गोल्डन थम्सअप आहे, याला गोल्डन थम्सअप. ही चटणी जी आहे मस्त गार्लिक याच्यामध्ये, ही चटणी पण गोल्डन थम्सअप आहे. खूप छान चटणी आहेत, चटण्या अमेझिंग आहेत. आणि मजा काय ना पाववड्याची, की पाववडा जो पाव आहे ना तो सगळ्या चटण्या सोक करून घेतो, चांगल्या त्याने सोक केलं, त्यामुळे चटणीची चव एकदम भारी लागते पाववड्याला. सो या पाववड्याला माझ्याकडनं मिळतोय थम्सअप पुन्हा एकदा. पण चटण्या भारी आहेत, चटण्या ट्राय करा चला. सो 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि नाशिकला सोडावाला. सो 1947 पासून हे सोड्याचं दुकान आहे. बघूया काय मिळतं. मला इंटरेस्टिंग वाटतं जेव्हा गोष्ट एवढी जुनी असतात. RS राऊत सोडा स्वतःची ही बाटली पण आहे भाई, क्या वाद आहे. मला बाटली पण खूप आवडली, द विंटेज आहे. यांचं आलेलं आहे प्रॉपर्टी ऑफ राऊत सोडा, नाशिक सिटी एक्सक्लुसिव्ह. आणि हा भाई नॉर्मल सोडा नाही आहे, हा स्पेशल सोडा आहे. वाव, ढेकर पण आला मला. हा पूर्ण जिरा सोडा आहे, जिरा सोडा. म्हणजे आपल्याला आजकाल माहिती आहे बरंच तरी मिळतात जिरा सोडा, त्याच्यापेक्षा बेटर जिरा सोडा आहे हा. आणि हे पिऊया आपण आता. काहीतरी खतरनाक दिसतंय हातात माझ्या. त्या मसाल्यामुळे ना खारट खारट झालंय प्रॉपर. आजकाल एवढा सोडा थम्सअपमध्ये पण नसतो यार. एकदम नमकीन आहे, एकदम जिरा आणि मसाला मिक्स आहेत. माझ्याकडनं 30 रुपयासाठी, 30 रुपयाला हे एवढं मिळतं आहे थम्सअप. एकदम तुमच्या ह्याच्या बाजूलाच आहे, कृष्णा वडापावच्या बाजूलाच आहे. त्यामुळे आलात 1947 पासून हे चालू आहे. ट्राय करा. मी यांचा पायनॅपल सोडा पण ट्राय करून बघतो. RSचे हे जे रंग आहेत ना, हे रंगच खतरनाक दिसत आहेत.
आणि मी फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात डोळ्यासमोर बघतोय पायनॅपलवरती लिंबू पिळला जातोय. अगेन पहिला आपण स्पेशल सोडा पिऊन बघूया. मेन पायनॅपल सोडाच वेगळं कॉम्बो एकदम गोड पण आहे आणि तो ढेकर पण येतो, गोड ढेकर येतो. तो जो फिझीनेस आहे ना तोच एकदम असा अट्रॅक्टिव्ह वाटतो मला बघायला. आणि आता हे काहीतरी वेगळं कॉम्बो आहे. दिस इज मच बेटर दॅन दॅट. त्याच्यामध्ये जिरावाला फ्लेवर आहे, त्यात परत मीठ पडतं, त्याच्यात परत लिंबू येतो, त्याच्यामध्ये त्याला खूप खारट आणि जरासा स्ट्रॉंग फ्लेवर बनतो. हा बिकॉज त्याच्यात पायनॅपल आहे, थोडं स्वीटनेस येतं, लिंबू मारला तर टँगीनेस येतो आणि चाट मसाला मारला तर त्याच्यात मीठ येतं. तिन्ही फ्लेवर सटली व्यवस्थित बसलेत. सो मी याला देतोय डबल थम्सअप. 2 थम्सअप आहे. हे रेकमेंडेड आहे माझ्याकडनं. जर तुम्ही आलात तर राऊतकडे हा पायनॅपल मसाला सोडा तुम्हाला प्यायचा आहे. हे बघा मी कुठे आलो आहे. बघा म्हणजे पाठीमागे लिहिलं आहे बघा. आणि असं म्हणतात नाशिकमध्ये सर्वात बेस्ट लस्सी ही इथे मिळते. लस्सी हा सेकंड माझा फेवरेट गोष्ट आहे, त्यामुळे मला पण बघायची लस्सी चांगली आहे का. दोन खूपच क्यूट लुकिंग ग्लास माझ्या हातात आले आहेत आणि हे ग्लास माझ्या फेवरेट गोष्टीचे आहेत, जी आहे लस्सी. आणि हा हाफ ग्लास आहे. यांचा हाफ ग्लासची किंमत आहे 30 रुपये आणि फुल ग्लासची किंमत आहे 60 रुपये. काय मस्त रे हे. मी ही साईज बघून माझं मन खुश झालं की मला एवढंच गोड प्यायला आवडतं. ह्याच्यावर जास्त गोड प्यायलं की मला ते अतिशय जास्त होऊन जातं गोड. ट्राय करूया आपण. ओ हो, एक तर भाई त्याने परफेक्ट गोष्ट केली आहे की त्याने स्ट्रॉमध्ये दिली नाही आहे. आणि ह्यांची जी लस्सी आहे ना ही एकदम घट्ट लस्सी आहे. आणि बघायला तर मला असं काही दिसतं याच्यात काय काय गोष्टी पडलेल्या आहेत, ते खाऊन बघूया आपण काय. त्याची लस्सी आहे ना एकदम मलाईदार आहे आणि ना आंबट गोड लस्सी आहे. जो दह्याची आणि दुधाची चव असते ना कधी कधी आंबटवाली, तो आंबट पण आहे आणि गोड पण आहे. आणि याच्यामध्ये वेलची पण आहे, कुठून टाकली प्रॉपर वेलचीच्यामध्ये. या लस्सीला माझ्याकडनं मिळतो आहे थम्सअप. खूप छान लस्सी आहे, क्वालिटी खरंच सुंदर आहे, आंबट गोड लस्सी आहे आणि जास्त अशी हेवी पण नाही. म्हणजे क्वांटिटी पण 30 रुपयासाठी परफेक्ट आहे. द ट्राय करूया यांची द गुड लुकिंग मँगो लस्सी. वाव, नॉर्मल लस्सीपेक्षा मँगो लस्सी वेगळी चव आहे. यात पण तुम्हाला जायफळ दिसतं सगळं आहे. मँगो लस्सी खतरनाक आहे. मी पितोय तोंड लावून. मँगो लस्सी म्हणजे लाजवाब मँगो लस्सी आहे. तशी ही तुम्हाला ती आंबट गोड आणि लागत होती ना आणि थोडी पातळ लागत होती, ही पूर्ण जाडसर आहे. आणि मँगोमध्ये त्याला स्वीटनेस आला आहे आणि तो जो थोडासा एकदम स्लाइटली आंबटपणा आहे. पण मलाई याची एवढी अमेझिंग मलाई आहे ना. आणि दुसरी कौतुकाची गोष्टमध्ये काय आहे, मिठाईचं शॉप आहे, सगळीकडे गोड गोड गोष्टी आहेत, पण कुठेही माशा नाही आहेत अंगावरती की मला माशा हलवाव्या लागतात. हे काय, कारण स्वच्छता चांगली आहे. इवन ह्यांची लस्सी जो टॅप पण येतो तो डिरेक्टली टॅपमधनं येतो, म्हणजे कुठे त्याला माणसाचा हात लागत नाही आहे, कुठे कंटॅमिनेट होत नाही आहे ती. सो त्यामुळे क्वालिटी आणि चव माझ्याकडनं या मँगो लस्सीला 30 रुपयासाठी मिळतो आहे गोल्डन थम्सअप. खूप मस्त मँगो लस्सी, पिऊन बघा. ॲक्च्युली ही लस्सी तुम्ही पिऊन बघा आणि बग्गामध्ये मिळते. काय हा प्रकार आहे? बेबत्तामध्ये 4 आयटम येतात आपल्याकडे. एक कुरमुरा, हा चिवडा, भाजक्या फळांचा असतो तो, आणि शेव, आणि हे 4 डाळी मिक्स प्लस बुंदी. अच्छा. मूग, मसूर, चणा आणि बुंदी याचं पूर्ण मिक्स केल्यावरती याला म्हणतात बेळबत्ता. अच्छा. याची ही व्याख्या बेळबत्त्याची. आणि त्यात मग खायचं असेल तर कांदा आणि हा मसाला. अच्छा. हा मिक्स केल्यानंतर याला पूर्णपणे इथे खाण्याचा. ओके. आणि भेळभत्ताची प्राइस काय आपल्या? हा 20 रुपये प्लेट. 20 रुपये प्लेट. हातात आहे भेळभत्ता आणि मी आहे नाशिकमध्ये. नाशिकचं काय झालं ना, त्याला एक चांगली गोष्ट पण आहे, वाईट गोष्ट पण आहे की नाशिक एकाच गोष्टीसाठी फेमस झालं आहे, ते म्हणजे मिसळ. पण नाशिक हे भेळभत्तासाठी पण फेमस आहे. म्हणजे तुम्ही नाशिकमधल्या कुठल्याही लोकल माणसाला विचारलं तर त्याला अभिमान आहे त्या कराड बंधूंचा, कारण त्यांचा हा भत्ता हा बेस्ट आहे आणि त्याचा पत्ता तो सगळे सांगतील. 20 रुपयाचं एवढं भरभरून त्यांनी दिलेलं आहे मला.
ट्राय करूया आपण. प्रत्येक गोष्ट कांद्यापासून शेवपासून कुरमुरेपर्यंत सगळं कुरकुरीत आहे सगळं. 50 वर्षापासून आम्ही जे मालाची जी क्वालिटी ती आम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. ते तेल म्हणा, त्यात कुरमुरे म्हणा, आम्ही बट्टीचाच कुरमुरा यूज करतो. अजूनपर्यंत आम्ही मशीनचे कुरमुरे यूज करत नाही. ते जे म्हणतात ना की ते क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करत, ते खरं आहे. कारण त्याशिवाय हे अशी गोष्ट लागूच शकत नाही. माइंड ब्लोईंग झालं, माइंड ब्लोईंग. त्याने जो कांदा टाकला, मसाला टाकला, त्याच्यामुळे पण त्याला एक मजा आली आहे दहीवाली. हा असा दही वाटतं आहे की तुमचं पोट बोलेल की बाई भरलं नको खाऊ, पण तुमचा मेंदू बोलेल नाही 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 अजून खा अजून खा. काय प्रकार आहे हा? हा 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 कमाल प्रकार आहे हा, कमाल. माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप. काय जागा आहे आणि काय हे भेळभट्ट आणि काय नाशिकचं वेदर आहे, सगळंच म्हणजे परफेक्ट होऊन जातं ह्या गोष्टीला. पंचवटी कारंजा समोर 150 वर्षी जुनं पांडे मिठाई. इथे मिळतात अमेझिंग गुलाबजाम नाशिकमधले. मी ट्राय करून बघणार आहे. चला. गरमागरम म्हणजे गरमागरमच आहे. कारण मला 2 या ड्रोन घ्यावे लागलेत, एवढं गरम आहे हे. आणि तुम्ही इथे दिवसभर कधीही या, तुम्हाला गरमागरमच गुलाबजामुन मिळणार. आणि हे गुलाबजामची साईज पण बघा कसली आहे. 25 रुपयाचा हा भरलेला गुलाबजामुन आहे. 150 वर्षापासून हे फेमस आहे. बापरे, एवढ्या वर्ष भाटोबा तरी राहील का हे तुम्ही कमेंट करून सांगा. 150 वर्ष जेवढे हे आहेत राहतील मला वाटतं. लोक प्रेम करतील. हे बघ काय सॉफ्ट आहे बघ, आणि आतून बघ पाकाने भरलेलं आहे फुल. तुम्हाला एक 5 स्टारची ॲड येते, खाओ और खो जाओ. हे येते हे काय काय हे. मला वाटतं म्हणजे मी चुकीचा पण असेल, ह्याच्याहून बाप गुलाबजाम कोण बनवतच नाही. मला नाही वाटत. मला कमेंट करून सांगा तुम्ही कुठे बापवाले गुलाबजाम खाल्लेत. कारण हे जे गुलाबजाम आहेत ना, या गुलाबजामच्या म्हणजे मी काय बोलू, हे जे पाक आहे ना, पाक तो कॅरमलाइज पाक आहे. म्हणजे साखरेचा कसा तो कॅरमल आपण खातो ना फ्लेवर, तसावाला आहे. गोड अतिशय जास्त गोड बिलकुल पण नाही आहे, परफेक्ट गोड आहे. आणि हा गरम असल्यामुळे तुम्ही खाताना तुम्ही अख्ख्या बॉडीमध्ये असं फील होतं की तुम्ही छान गरम गरम गुलाबजामुन खात आहेत. आणि गुलाबजामुन ना मी खरंच सांगतो, मी आयुष्यात खूप गुलाबजाम खाल्ले आहेत. ओके. माझ्या आईचा 35 वर्ष जुना केटरिंगचा बिझनेस आहे आणि आमच्या घरात ना गुलाबजामचे डबे भरलेले असतात. आजही आम्ही जाताना असा डबा उघडतो, गुलाबजाम खातो आणि निघतो. मी खूप गुलाबजाम खाल्ले आहेत. हा गुलाबजाम नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल. मी तर हा तेजसला ऑफर पण नाही करणार. तेजस तुझा गुलाबजाम घे आणि खा. हा गुलाबजाम माझा आहे. आणि हा गुलाबजाम आहे ना, हा गोल्डन थम्सअप आहे. गोल्डन पण नाही, कट. हा गुलाबजाम आहे ना, हा डायमंड थम्सअप आहे. डायमंड थम्सअप. पंचवटी कारंजा आहे ना, म्हणजे बरोबर महाराजांच्या पाठीमागे तुम्हाला मिळणार पांडे मिठाई. हे यांचं मेन दुकान आहे. यांचं अजून एक दुकान आहे जे गोदावरीचा घाट आहे, तिथेच तुम्हाला मिळणार, तिथे आहे. पण हे यांचं मेन, इथे गरमागरम तुम्हाला गुलाबजाम मिळतात. बोलता बोलता रिव्ह्यू देताना तर हे खाल्लं पण आहे. गुलाबजाम संपला आहे. एवढे दादा अमेझिंग आहेत ना, त्याने सांगितलं की तुम्ही जाताय प्लीज आमची लस्सी ट्राय करून जा. मलाई बघ टाकला एक मस्त वरून गोळा. पहिले मलाई ट्राय करूया, कारण हे मिठाईचं दुकान आहे ना, त्याचं मलाई बाप असणार असं मला फुल डाऊट आहे. घे ना, अजून मलाई दिली त्यांनी आपल्याला, तर लई मलाही खुश करता येते. थोडीशी मलाई घेऊया आपण. मलाई ना बर्फी आहे ही मलाई बर्फी आहे. ही खरं मलाई बर्फी आहे. आपण मगाशी बग्गामध्ये लस्सी पाहिलो, ती मँगो लस्सी होती. म्हणजे नॉर्मल लस्सी ओके होती, पण मँगो लस्सी बाप होती. त्याची नॉर्मल लस्सी बाप आहे, बाप. माझी मलाई आहे ना, तशीच क्वालिटी बाप आहे. जितका लवकर ती लस्सी संपली ना,
तिथं लस्सी डोळा सारखं संपू शकत नाही. ही लस्सी पिणं हे डिफिकल्टच आहे. तुम्हाला लस्सी खावी लागणार. ही खायची लस्सी, ही प्यायची लस्सी नाही आहे. आणि ज्यांना कोणाला गोड आवडतं ना, गोड, ते पिऊन वेडे होणार आहेत. वेडे. माझ्याकडनं या लस्सीला पण मिळतोय गोल्डन थम्स अप. खूप क्वालिटी आहे, वेगळ्या लेवलची क्वालिटी आहे. आणि 150 वर्षापासून ते क्वालिटी जपत आहेत. दाढीत पडलं तुझ्या. दाढी छोटी असून फायदा नाही, दाढीत पडतंच. म्हणजे तुम्हाला जे दिसतात ना पहिले 2 आयटम यांचे, हेच यांचे अफीम आयटम आहेत. खतरनाक. तर पुढचं जे ठिकाण आहे ते आहे विजूस दाबेली. ही जागा जी आहे ना, ही परत वन ऑफ द ओल्डेस्ट जागा आहेत. गेली 30 वर्ष हे लोक दाबेलीचा बिझनेस करतायत. आधी कोपऱ्यावरती जी गाडी होती त्या गाडीवरनं एवढं डिमांड वाढत गेली की आज त्यांनी स्वतःचा एक कॉर्नर घेतला आहे, दाबेली कॉर्नर. आणि इथे मी ट्राय करणार यांची स्पेशल किंवा जी देतील ते दाबेली. चला बघूया. किती रुपये? 40 ना. तो गरमागरम विजूची दाबेली माझ्यासमोर आलेली आहे. मला आवडलं माहिती काय आहे, एक तर ना ही अशी काय खूप साऱ्या दाबेल्या मी बघितल्यात मुंबईत ना, ज्या ओव्हरफ्लो होतात. म्हणजे आतला मसाला असतो ना असं बाहेर आलेला असतो, वरून शेव टाकलेली असते, डाळिंब टाकलेलं असतं, भरपूर सारं असं ऐवत असतं. पण 40 रुपयाच्या मानाने ही खूपच अशी बेसिक पॅटी टाईप आली आहे एकदम. आणि त्यांनी बटरमध्ये प्रॉपर त्याला म्हणजे कडक म्हणजे क्रिस्पीनेस वेगळ्या लेवलला आहे. दोन्ही साईडने बटर भरलेलं आहे. आता एक गंमत सांगतो तुम्हाला, फॅक्ट. मी ना माझा जन्म परेलचा आहे. ओके. परेलमध्ये तुम्ही जर हिंदमाताच्या साईडला गेलात तर तिकडे भानुशाली जगप्रसिद्ध दाबेलीचं सेंटर म्हणजे एक स्पॉट आहे जिथे खूप गर्दी असते. आणि माझ्या आयुष्यातली पहिली दाबेली मी तिकडे खाल्ली आहे. तर माझ्याकडे जी चव आहे दाबेलीची ती त्या ओजी दाबेलीची चव आहे. त्यामुळे नाशिकमधलं विजूची दाबेली कशी वाटते फॉर 40 रुपीज मी बघतो. चला, एक्सपेक्टेशन खूप आहेत. हा जो पाव आहे ना, पाव हा दोन्ही साईडने, नॉट जस्ट वरून नॉट जस्ट खालून, दोन्ही साईडने क्रिस्पी झाला आहे. त्यामुळे तो सुपर क्रंची आहे. आणि आतली जी चटणी आहे ना ती गोड छान चटणी आणि जास्त लावली नाही आहे. त्यामुळे त्याला चव आहे, चव. खूप सिम्पल आहे बट खूप अमेझिंग आहे. शेव आहे, शेंगदाणे आहेत, यांच्यात ही लाल चटणी आहे जी गोड आहे थोडीशी, माडा चिंचेची चटणी आहे ही. आणि यांचा बेसिक हा मसाला, हा बटाट्याचा मसाला आणि कांदा बिंदा आहे. 40 रुपयाचे कसले घेतात नाही लोक, ते 40 रुपये हे चवीचे घेतात, चवीचे. कारण चव एकदम टॉप नॉच आहे. माझ्याकडनं याला मिळतोय गोल्डन थम्स अप. विजू टू गुड. दादा तुला आपला व्हिडिओ आवडतात? हो, एक नंबर व्हिडिओ. सबस्क्राईब केलंयस तू? तुमची सीट एक नंबर. सबस्क्राईब आहे भाई, सबस्क्राईब आहे माणूस. प्लीज बोल, ऑडियन्सला बोलचे. नवीन आले तर सांग काय दादांना सगळ्यांनी सबस्क्राईब करा. प्रत्येक आपल्याला सिटीमधली सगळी फूडची माहिती आपल्याला भेटते दादांतर्फे. थँक्यू सो मच. मागच्या जेव्हा मी खाऊगल्ली करत होतो नाशिक, तेव्हा सगळेजण म्हणाले की भाई तू एक गोष्ट खूप मोठी मिस केलीस, ते म्हणजे काय, तर तू नंदन आहेस. म्हणजे तू नंदनची पाणीपुरी केली नाहीस कवर. कारण त्याची पाणीपुरी मागे गर्दी बघा काय आहे, म्हणजे वेडे पण आहे हा. तर ट्राय करायला लागेल मला. एक डिसअपॉइंटिंग गोष्ट वाटली फक्त, दिसतं तुम्हाला यात ना बुंदी आहे फ्राईड आणि आपले चणे आहेत. तो आपला जो रगडावाला फील आहे ना तो गरमागरमवाला तो नाही आहे. पण ऑल दॅट सेड, आता जे पाणी आहे ना, पाणी, हा पाणी आहे म्हणजे तिखट पाणी खतरनाक, गोड पाणी खतरनाक. म्हणजे नुसतं तिखट पाणी प्यायलात ना तर तुम्हाला भगभगणार एवढं तिखट आहे. आणि बेस्ट पुरीची चांगली ना एवढी की पुरी कुठे गळत नाही बघ. आणि पाणी आहे ना पुरीच्या बाहेर पडत नाही आहे फटाफट. सो घाई करायची गरज नाही की आला की लगेच खा, आला की लगेच खा, आरामात खाऊ शकता. पाणीपुरी मसाला इम्पॉर्टंट काय असलं पाहिजे? पाणी, ते बाप आहे. आणि दुसरी गोष्ट पुरी, ती पण बाप आहे. मधला ऐवज थोडासा यांचा मला नाही आवडला, पण बाकी पाणी बाप आहे. पुरीची क्वालिटी, पाण्याची क्वालिटी आणि त्या गोड इमली चटणीची क्वालिटी सगळ्यांना विचार करून आणि 40 रुपये विचार करून गोल्डन थम्स अप.
मस्त आहे. तर शेवपुरी आलेली आहे माझ्या हातामध्ये, 40 रुपयाची शेवपुरी. पण एक गोष्ट मला बघण्याची वाटते, म्हणजे माझ्याकडे शेल्फ बघाल ना सगळे, तर नंदन इन्स्टंट भेळ तर यांची आहेच, ओके. पण वरती बघाल तर सानपची बंधूंची पण भेळ आहे, त्याच्या बाजूला बघाल तर कराड बंधूंची पण भेळ आहे, त्याच्या खाली बघाल तर कोंडाजीची पण भेळ आहे. म्हणजे नाशिकमधल्या ज्या पण लोकल भेळचे शॉप्स आहेत त्या सगळ्यांच्या भेळ यांनी पण ठेवल्यात आमच्याकडे. हे कळतं की नाशिकचं काय प्रेम आहे लोकांना. खाऊया. यात बघा ना, हे कैरी बिरी आहे एकदम व्यवस्थित. हे बघ, ऐवत चांगला आहे याच्यामध्ये. पण जेवढी पाणीपुरी मला यांची अशी अमेझिंग वाटली, तेवढं मला यांची शेवपुरी ओके वाटते. अशी ना काही चव नाही आहे. जी शेवपुरीमध्ये चटण्यानं चव असते ना, ती चव नाही. माझ्याकडनं ह्याला थम्सअप. पाणीपुरी मस्त आहे नंदनला आला तर. नागपूरमध्ये एक गोष्ट मी ट्राय केली होती, मी नाही ट्राय केलेली ॲक्च्युली, सारंग आणि स्वानंदने ट्राय केलेली, जी होती कढी समोसा. आणि माझं तर राहून गेलेलं, पण नाशिकमध्ये माझी इच्छा कंप्लीट होणार आहे. कारण नाशिकमध्ये आहे श्री माऊली, जिकडे मिळतो नाशिकमधला फेमस कढी समोसा. आमचा एक एपिसोड होता नागपूरचा, ज्याच्यात आम्ही कढी समोसा दाखवला होता. तुम्हाला वर दिसेल तो, त्याची लिंक पण. आणि तिथे आम्हाला कढी समोसा चांगला मिळाला नव्हता, क्या शोधत होते. पण नाशिकमध्ये आता नवीन नवीन चालू झाले हे प्रथा. आजकाल नाशिकमध्ये पण कढी समोसा मिळायला लागला आहे. आणि हे श्री माऊली कढी समोसा तुम्हाला मुंबईचा जो नाका आहे नाशिकचा, तिथेच आहे हे. आणि 25 रुपयाची ही डिश आहे. बघाल तर एकदम मस्त गरमागरम कढी आहे याच्यावरती, आणि समोसा आहे. आणि ही मस्त एक त्यांनी बहुतेक मिरची आणि लसणाची लाल चटणी दिलेली आहे. ट्राय करूया आपण. पहिली नुसती चटणी खाऊन बघतो. चटणी तिखट आहे भाई, लोक मिक्स करा व्यवस्थित. एक बघाल तर हा जो समोसा पण आहे, यामधली भाजी पण जी आहे ती अशी जास्त अशी पिवळी पिवळी नाही, थोडी पांढरटच आहे. आपला A1 समोसा मिळतो त्या टाईपमध्ये आहे. मिक्स केलं. कढी आपली गुजराती कढी आहे दिसते, तरी लागते कशी माहिती नाही. ही कढी तर ना टिपिकल गुजराती कढी आहे. म्हणजे माझी बायको ती हाफ गुजराती आणि हाफ महाराष्ट्रीयन आहे, तर ती अशा कढ्या तिला घरात बनवायला खूप आवडतं. आणि लिटरली ती कढी आहे. म्हणजे मी कढी नुसती प्यालो ना तर दह्याची कढी आहे. खूप छान कढी आहे, गरम गरम झाली आहे मस्त. आणि समोसा छान क्रंची समोसा आहे. कुठेही तुम्हाला हे असं वाटत नाही की तुम्ही ऑड कॉम्बिनेशन खात आहे. की कढी आणि समोसा कसा लागेल, कढी आणि समोसा मस्त लागेल. यात कढीपत्ता पण आहे, तो पण छान लागतो. शेव आहे, त्याची लाल चटणीच्यामुळे त्याला तिखटपणा पण आला आहे. त्यामुळे ओव्हरऑल ना, आणि कुरकुरीत पण आहे समोसाच्या मस्त त्याला. म्हणजे तुम्ही जर छोले समोसे खाता माहिती आहे, छोले समोसेपेक्षा मला हे बेटर जर ऑप्शन वाटतं. सुखद एक्सपिरियन्स आहे. आणि एक छान ब्लेंड आहे गुजराती आणि पंजाबी समोसा याचा. त्यामुळे गुजराती आणि पंजाबी एकत्र येऊन हे भांगडा करत करत गरबा घेत आहेत पोटामध्ये. त्यामुळे या गोष्टीला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. 25 रुपयाचा पैसा वसूल आयटम आहे. नाशिकला आल्यावरती कोंडाजीचा चिवडा नाही खाल्ला तर मला नाशिककर ओरडतील. कारण ही जागा जी दिसते ना, फुल विंटेज. एकतर बाजूला पूर्ण मार्केट आहे, आणि मार्केटमध्ये अशी छान एक मराठमोळी 1920 पासून चालू झालेली गोष्ट दिसते, जे कोंडाजीचा चिवडा. चला आपण ट्राय करूया. मेन म्हणजे ना, तुम्ही ह्यांचा मेन्यू चेक कराल ना, तर तुम्हाला दिसेल की सगळ्या मेनूमध्ये एक गोष्ट आहे जी कॉमन आहे, ती आहे नाशिक. म्हणजे याचं नाशिक चिवडा, नाशिक मखमल चिवडा, नाशिक जैन चिवडा, हा कांदा लसूण असलेला नाशिक मसाला चिवडा, ज्यांचा ओजी आहे सर्वात. आता पण एकदम कुरकुरीत आहे. हा जो मसाला आहे ना, हा कांदा लसूण जो मसाला आहे, तो लिटरली जसं नॉनव्हेजला मटणाला असतो ना मसाला, तसावाला मसाला आहे. अमेझिंग मसाला आहे. थ्रू आउट कुरकुरीत आहे. अमेझिंग आहे. इवन हे बघ, फ्राईड कांदा, या सगळ्या गोष्टीमुळे मला ती चव एकदम मटणावाली आली, असं बोलू नये ॲक्च्युली. पण तरी पण मी तर इकडनं पार्सल घेऊन घरी चाललोच आहे. माझ्याकडनं या चिवड्याला मिळतोय गोल्डन थम्सअप. अप्रतिम चिवडा. हा नाशिक मखमल चिवडा आहे.
याच्यामध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला दाणे दिसतील, म्हणजे काजू आहे, मनुका आहेत, नंतर शेंगदाणा आहे. आपण ट्राय करून बघूया. जसा पहिला चिवडा जो होता ना आपला, तो कसा होता, एकदम गावठी ठसका मटणावाला फीलवाला होता. हा मखमल आहे, याचं स्टाईलच क्रीमी आहे, म्हणजे काजू आहे त्यामुळे तुम्हाला काजूची टेस्ट लागते, मग तुम्हाला शेंगदाण्याची टेस्ट लागते, मग तुम्हाला खोबऱ्याची टेस्ट लागते, आणि मग तुम्हाला वरती त्यांचे कुरमुऱ्यांची चव लागते. त्यामुळे एकदम हा जो आहे ना सत्तेवाला चिवडा आहे, म्हणजे पेढ्यांबरोबर सर्व करायचं तुम्हाला असा चिवडा आहे. पण माझ्याकडनं त्याला मिळतोय थम्सअप नक्कीच. आणि हा यांचा कॉर्नचा चिवडा ओळखायला एकदम इझी आहे, एकदम छान कुरकुरीत आहे कॉर्नचा चिवडा. पण आता पण थम्सअप आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्हाला यांचा हाच जो कांदा लसूणवाला चिवडा आहे ना, हा चिवडा मागवायचा आहे. हा चिवडा गोल्डन थम्सअप आहे बाप. ही खरी पद्धत आहे खायची. याच्यामध्ये कैरी आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, त्याने मिक्स केलं पूर्ण. बोलले ही खरी पद्धत आहे, असा खायचा असतो. खाऊया आपण तसा. चिवडावडा बाप आहे ना, तसा आपण खा, बापच चांगला, मला पण आवडला. आर के जीतने वाले को बाजीगर कहते हैं, म्हणजे आर के अंडवाल्याकडे जो अंड खाईल तो खरा बाजीगर आहे. आर के म्हणजे रविवार कारंजा, त्याच्या बरोबर समोर ही बुर्जीची गाडी आहे. आणि नाशिकमधली लोक म्हणतात, नाशिकची लोकल म्हणतात सगळे की ही नाशिकमधली बेस्ट बुर्जी आहे. मी खाऊन बघतो नक्की बेस्ट का बघूया. पहिलं बघाल तर मस्तपैकी बुर्जी एकदम जशी तव्यावरची बनते खतरनाक तशी आहे. आणि मेन गोष्ट काय चांगली आहे ना की अशी दिसत तरी लाल नाही आहे, की अवघी जास्त तेल न दिसत आहे, जास्त मसाले दिसत नाही आहेत. बघून तरी मला असं वाटतं की घरगुती ऑथेंटिक अशी आहे. हे पाव फक्त तुम्हाला गाडीवरती जसे खायला मिळणार, कारण घरात तुम्हाला आई कधीच देणार नाही असे पाव. सो ते वाले हे पाव आहेत आणि मस्त कांद्यावरती मसाला टाकून दिलेला आहे. सो ट्राय करूया आपण. घास भरलेला आहे. या बुर्जीची खरी मजा मध्ये काय आहे, त्यातले कांदे, ते कांद्याची चव जी लागते ना, तो 11 वाजता बंद होते. त्याच्या आधी तुम्ही इकडे यायचं आहे आणि ही बुर्जी ट्राय करायची आहे. रोड साईड परफेक्ट बुर्जी आहे. तिखट पण आहे, पण एवढी पण तिखट नाही की तुम्हाला त्याचा त्रास होईल. अंड्याचा कुठे वास नाही याच्यामध्ये बुर्जीमध्ये. मसाले पण आहेत ते परफेक्ट लागतात. आणि खरं सांगतो खरी गंमत ही कांद्याची आहे. त्यात कांदा जो मस्त लागतोय ना, कोथिंबीर सगळं, मला वाटतं नाशिकमधले हे म्हणतात लोकल जशी ही बेस्ट बुर्जी आहे. जर कोणाला माहिती असेल चांगली बुर्जी मिळते तर कमेंट करून सांगा मला, कारण मी तर या बुर्जीला 60 रुपयाची देतो आहे. गोल्डन थम्सअप, इट्स वर्थ इट. तुम्हाला कळते मी कुठे आलो आहे. रात्रीचे 11 वाजले आहेत, पण या गाडीच्या अवतीभोवती गर्दी बघा मुंग्यांसारखी, कारण इथे गोड गोड कुल्फी मिळते आहे आणि याचं नाव आहे साई किरण. ही आपली शेवटची जागा आहे. मी इथे कुल्फी ट्राय करून बघणार आहे, कारण इकडच्या कुल्फ्या खतरनाक आहेत. सो रात्रीचे 11 वाजलेले आहेत. मी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडला आहे आणि मी आलो आहे साई किरण आईस्क्रीम गाडी. म्हणजे तुम्ही बघाल तर त्या ठिकाणी एवढी गर्दी आहे ना की तुम्हाला तिकडे कोणाशी बोलायला, ऑर्डर द्यायला, पैसे द्यायला कशालाच वेळ नाही आहे, एवढी तिकडे गर्दी आहे. कारण तिथे 50 रुपयात मिळतं तुम्हाला मिक्स आईस्क्रीम, म्हणजे त्यांची मिक्स कुल्फी. यात भरपूर सारे फ्लेवर आहेत, भरपूर सारे फ्लेवर आहेत. मग त्यांच्या लिस्टवर जी नावं दिलेली त्या सगळ्यांचा एक एक तुकडा त्याच्यात टाकतात. सो आपण खाऊन बघूया 50 रुपयाची कुल्फी कशी वाटते नाशिकमधली लेट नाईट कुल्फी. पहिला मी खाल्ला आहे ना, आला आहे गुलकंद फ्लेवर. आणि गुलकंद फ्लेवर एवढा नॅचरल आहे ना की त्याचं तुम्हाला लिटरली गुलकंदचं जे टेक्स्चर आहे ना ते फील होतं आहे. आणि पण मेन गोष्ट काय जी कुल्फी असली तरी पण ना हे असं खूप दुधाळ नाही आहे. जसं कुल्फी असते ना युजली, तुम्हाला कधी कधी मला कुल्फी खायला कंटाळा येतो, मला आईस्क्रीम आवडतं खायला, पण हे खूप सारं असं म्हणजे इंडियन आईस्क्रीम आहे. आता मी दुसरा खातो याचा फ्लेवर. सो मी आता ह्यांचा राजवाडी फ्लेवर आहे, हा नवीन आला आहे, मस्त आहे. ह्याच्यामध्ये दाणे भरभरून आहेत, ड्रायफ्रूट्स टाकतात व्यवस्थित. हा ह्यांचा क्लासिक मलाई आहे. मलाई तर काय सॉफ्ट आहे. म्हणजे यांची मेन काय मजा आहे ना की ह्यांचं कुल्फी आहे
पण कुल्फीची तोंडात पटकन वितळते आणि मेन ह्याची क्वांटिटी भरपूर आहे, भरपूर क्वांटिटी. एकदम क्वालिटी कुल्फी आहे आणि मिल्की प्लस वॉटरी कुल्फी आहे. अशी अजिबात हेवीवाली कुल्फी नाही. मला वाटलं मी अख्खा बाउल संपू शकतो का संपू शकतो, पण हा 50 रुपयाचा वसूल बाउल आहे, वसूल. त्याचा मँगो फ्लेवर पण तो आहे ना, हा वाला, हा पण एकदम सुंदर. लहानपणी मी शिवाजी बागेला फिरायचो ना, तेव्हा ते मामा फिरायचे कुल्फी घेऊन. त्याच्या कुल्फीचा हा फ्लेवर आहे, नॉस्टॅल्जियावाला एकदम. म्हणजे तुम्हाला मला वाटतं नाशिकमध्ये आल्यावरती रात्रीची 7 नंतर ही गाडी चालू होते आणि साधारण 12पर्यंत चालू असते. तर तुम्हाला रात्रीचं स्वीट डिश नाशिकला काय खायचं, तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा बेटर पर्याय नाही आहे. तर मला इकडून खायचं आहे, कारण मी या गोष्टीला देतो आहे गोल्डन थम्सअप फॉर शुअर. 50 रुपयामध्ये एवढं भरभरून जर मला मिळणार आहे तर मी नक्कीच ट्राय करणार आहे. सो हा आजचा नाशिकचा व्हिडिओ जो मी चालू केलेला सकाळपासून जवळजवळ 24 तास तुम्ही बघता मी काय काय खातोय, कुठे कुठे खातोय. फ्रॉम नाश्त्यापासून, लंचपासून, मग तुम्ही नाश्ता कुठे करायचा संध्याकाळचा, मग खायचं कुठे, सगळं दाखवलं तुम्हाला. आणि काय आहे ना, आमच्या आधीच्या काही एपिसोड्समध्ये आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. म्हणजे आता ज्या केल्या त्याच्यात भरपूर गोष्टी म्हणा की अरे तुम्ही हे नाही खाल्लं ते नाही खाल्लं, ते ऑलरेडी केलं आहे. वरती तुम्हाला लिंक येईल इकडे, ते क्लिक केलं तर तुम्हाला नाशिकचं पूर्ण प्लेलिस्ट येईल, तर ते बघा. आणि तरी वाटतं की आम्ही नाही कंप्लीट केलं आहे तर प्लीज कमेंट करून सांगा, मी ते नक्की ट्राय करेन. चला भाटुपला सबस्क्राईब करा, मी निघतो इकडनं. बाय बाय.